कर्जत नगर परिषदेने मालमत्ता कर थकबाकीमुळे राज सिनेमावर केलेल्या जप्तीच्या कारवाईनंतर आता या प्रकरणाला नवं वळण मिळाले। सिनेमागृहाचे मालक मोहनराज यांनी समोर येत गंभीर आरोप केले असून या कारवाईला त्यांनी थेट अन्याय आणि खुनशी कारवाई असल्याचं म्हटलं आहे। मोहनराज यांनी सांगितलं की त्यांनी आधीच नगर परिषदेला 25 मार्च तारखेचे 40 लाखांचे 4 चेक ॲडव्हान्समध्ये दिले होते। तसंच संबंधित अधिकाऱ्यांकडून होकार मिळाल्यानंतर त्यांनी थिएटरसाठी सिनेमाचं बुकिंगही सुरू केलं होतं। मात्र आज अचानक त्यांचं सिनेमागृह नगर परिषदेने सील केलं। त्यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी शशांक तलवरकर आणि शीतल सावंत यांनी त्यांच्यासोबत बैठक घेतली होती आणि ॲडजस्टमेंटच्या नावाखाली 10 लाखांची मागणी केली होती। मात्र त्यांनी ही रक्कम देण्यास नकार दिला आणि सर्व व्यवहार कायदेशीर मार्गाने करण्याचा निर्णय घेतला। यात नेमके हे 10 लाख रुपये अधिकाऱ्यांना कशासाठी हवे होते? हे 10 लाख रुपये नगर परिषदेच्या तिजोरीत जाणार होते की या अधिकाऱ्यांच्या खिशात? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे। दरम्यान मी 40 लाखांचे चेक देऊन लीगल पद्धतीने गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फायदा झाला नाही, म्हणूनच माझ्यावर ही कारवाई करण्यात आली असा आरोप त्यांनी केला आहे। तसंच या कारवाईमुळे माझं मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आधीच बुकिंग घेतले होते, आता शो कॅन्सल करावे लागले, ग्राहकांचे पैसे, डिस्ट्रीब्युटरचे ॲडव्हान्स, एजंटचे व्यवहार या सगळ्यावर परिणाम होणार आहे। यात माझे किमान 2 ते 3 लाखाचं नुकसान होईल असं त्यांनी म्हटलं आहे। तसंच मी 25 तारखेपर्यंत वेळ मागितला होता। माझा एक जमिनीचा व्यवहार होणार होता, त्यातून पैसे येणार होते, पण त्याआधीच थिएटर सील करून माझा व्यवसाय आणि प्रतिष्ठा दोन्हीचं नुकसान केलं असल्याची मोहनराज यांनी सांगितलं। दरम्यान या प्रकरणात मी वरिष्ठ स्तरावर तक्रार करणार आहे। माझा हा व्यवसाय म्हणजे माझी रोजीरोटी आहे। माझ्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार, लाईट बिल आणि इतर खर्च आहेत। अशा प्रकारे कारवाई करून माझ्यावर अन्याय झाला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। हे टोटल माझ्यावर अन्याय झालेली आहे। 25 तारीख मार्चचे चेक्स ॲडव्हान्समध्ये 40 लाखाचा मी दिलेला आहे। 10 लाखाचे 4 चेक्स दिलेले आहे। त्यांचे सिग्नल घेऊन मी थिएटरचं बुकिंग सुरू केलं आहे। हे खरं वस्तुस्थिती म्हणजे सांगायचे म्हणजे काय महिन्यापूर्वी शशांक तलवरकर आणि सावंतचं फर्स्ट नेम काय, शीतल सावंत, हे दोघं माझ्याशी मीटिंग केले, ॲडजस्टमेंट करू आणि 10 लाख पाहिजे असं बोलले। तर मी त्यांना देऊ शकलो नाही आणि मला हे टाळायचं होता। टाळत लिगली जे सिस्टममध्ये बसतो त्याच्यासाठी सेटल करून मी 40 लाखचे चेक्स दिले आहे। तर हे त्यांचा फायदा झाला नाही म्हणून माझ्यावर एक खुन्नस काढतात। आता आपला म्हणजे शो देखील तुम्ही बुकिंग घेतली होती आणि अशा परिस्थितीत तुमचं थिएटरला टाळं ठोकलेलं आहे, किती तुम्हाला यातून नुकसान होणार आहे? आता याच्यामध्ये माझं नाहीतरी लाख, 2 लाख, 3 लाखाचं नुकसान होणार आहे। कस्टमर येण्यावर आहे आणि हे प्रोड्युसरला, डिस्ट्रीब्युटरलासुद्धा माझा लायसनिंग पर्सन जो एजंट असतो, पिक्चर आणून देतो, त्याचे पण पैसे बुडणार पुढे, कारण की त्यांना ॲडव्हान्स पेमेंट करायला लागतो डिस्ट्रीब्युटर्सला। तर आता हे सडन आपण कॅन्सल केले पाहिजे, त्याचेही पैसे बुडणार आहे आणि तो आम्हाला बुडदंड टाकणार आहे नंतर। ज्यावेळेला 25 तारखेचे चेक्स गॅरंटी देऊन बोलतो तो की बाय 25 तारखेला तुमचे चेक पास होते का, जे माझ्या एक जमिनीचा व्यवहार होतो आहे, तर ते 25 तारखेपर्यंत थांबायचे होतं ॲक्च्युअली। त्याच्यानंतर मी नाही देऊ शकलो, चेक नाही वाटले, तेव्हा सील करायचे अधिकार त्यांच्याकडनं पूर्ण होती। आता भूमिका काय, मी 25 तारखेसाठी सोय करतो आहे, पण हे लोक सील करून माझ्या धंद्याचं नुकसान केले, इज्जतचं नुकसान केले। आजपर्यंत मी कोणाशी चिटिंग केलेले नाही आहे, तर मी सरकारशी कशाला चिटिंग करणार आहे? आता ते वाममार्ग मला सजेस्ट करत होते ते स्टाफ त्यांचे, म्हणून ते टाळून आज चेक्स देऊन आम्ही 2 दिवसापूर्वी लीगल पद्धतीने जात होतो। हे सगळे मला समजत नाही हे कुठल्या प्रकारचे न्याय आहे। म्हणजे ते लोक जे सजेस्ट करत होते शशांक आणि हे, तर त्यांच्या ते पद्धतीमध्ये आपण नाही गेलो, इलिगल 10 लाखाचे जे गोष्टी आहे, तर म्हणून कदाचित कोणच काढत असेल। ते बोलत होते, मी बोला एवढं 10 लाख असं विचारलं त्यांना, ते म्हणते आम्ही सगळे साहेब, आम्ही सगळे लोक ॲडजस्ट करतो। तर असं वेळेला कसं असतो, ते 10 लाख जे कॅश मागत होते माझ्याकडे, त्याच्यापेक्षा मी बोला अजून 15 लाख 20 लाख एक्स्ट्रा जातील, आपण लीगल पद्धतीने आहे म्हणून आपण 40 लाख पूर्ण चेक्स देऊन बसलो त्यांना। दरम्यान एकीकडे नगर परिषदेची थकबाकी वसुलीची कडक भूमिका, तर दुसरीकडे सिनेमागृह मालकाचे गंभीर आरोप, यामुळे राज सिनेमा जप्ती प्रकरण आता चांगलंच तापलं असून पुढे प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।